नमस्कार. आज पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी अत्यंत दुर्मिळ आणि खूप शुभ योग आज जुळून आलेला आहे. आज संध्याकाळी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत 5 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजून 11 मिनिटांपर्यंत कापुरासोबत जाळायच्या आहेत. या 4 वस्तू कर्णीबाधा, नजरबाधा, वास्तुदोष संपेल आणि मुलांची पतीची तुमची खूप प्रगती होणार आहे. तर अशा कोणत्या 4 वस्तू तुम्हाला कापुरासोबत जाळायच्या आहेत? एक त्यामधील आहे ती म्हणजे वेलची आणि अजून 3 वस्तू आहेत त्या खूप प्रभावी आहेत. तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. आजच्या दिवशी कापूर जाळण्याला अनन्यसाधारण महत्त्वाचे मानले जाते, त्यामुळे तुम्ही नक्की हे काम करायचेच आहे वेळात वेळ काढून. आणि त्यासोबतच तुम्हाला कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायचे आहे, तर नक्की लिहा. त्यामुळे तुम्हाला साक्षात महादेवाचे आशीर्वाद प्राप्त होतील. तर एक महत्त्वाची वस्तू मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेली आहे, त्याचे एक अनन्यसाधारण आणि विशेष महत्त्व आहे. तर पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी हा सण अत्यंत दुर्मिळ आणि हा योग अत्यंत दुर्मिळ एका दिवशी आलेला आहे, कारण सोमवार हा महादेवांना समर्पित आहे. श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी देखील महादेवाची समर्पित तिथी आहे, कारण महादेवाच्या गळ्यामध्ये जो नाग असतो त्याला पूजनासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे एकत्रित संयोगावर तुम्हाला कापूर जाळणे देखील खूप शुभ ठरणार आहे, कारण कापूर देखील महादेवाशी संबंधितच एक वस्तू आहे. त्यामुळे आजची ही संधी सोडू नका, पुन्हा पुन्हा अशी संधी मिळणार नाही. तर श्रावण सोमवार हा भगवान शिवाच्या उपासनेचा दिवस आहे आणि नागपंचमीला नागदेवताची पूजा केली जाते. या दिवशी शिवपूजनेसोबत कापुराचे काही उपाय केले आणि विशेष धार्मिक काही सेवा जर केल्या तर जीवनातील सर्व संकटे हे दूर होतात, आर्थिक अडचणी दूर होतात. नागपंचमीला अनंत, वासुकी, कालिया अशा प्रमुख नागदेवतांची पूजा केली जाते. त्यांना दूध आणि लाह्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. यामुळे कालसर्पदोष, राहुकेतूचा दोष हा शांत होतो. म्हणून आज तुम्ही हे काम करायलाच हवे. त्यासोबतच पहिला श्रावण सोमवार आजची तांदूळाची शिवमूठ तुम्ही वाहिलीच असेल, यामुळे देखील घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही. तर योग्य आणि व्यवस्थितपणे पूजा करून झाल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला त्या महादेवाच्या मूर्तीसमोरच हा कापूर जाळायचा आहे. म्हणजेच काय, तर सकाळी तुम्ही ज्या ठिकाणी पंचामृताने अभिषेक करून शंभू महादेवाला म्हणजे महादेवाच्या पिंडीला तुम्ही अभिषेक केला असेल, त्यावर बेलपत्र अर्पण केलेले असेल, असे करणे अत्यंत फलदायी मानले जाते. आणि तिथे समोरच बसून तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेत हा उपाय करणे शक्य झाले तर नक्की करा. तर संध्याकाळी तुम्हाला 5 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजून 11 मिनिटापर्यंतची वेळ आहे, परंतु लक्ष्मी येण्याच्या वेळेत करणे सर्वोत्तम ठरणार आहे. हिंदू पूजनेमध्ये कापूर हा अत्यंत पवित्र मानला जातो आणि या दिवशी कापुराचे काही उपाय केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते. तुम्ही बघितलं असेल, शिवपूजनाच्या शेवटी कापूर जाळून कर्पूर गौरम करुणावतारम ही आरती केल्याशिवाय कोणतीही आरती पूर्ण होत नाही आणि या प्रकारे म्हटल्यानंतर अश्वमेध यज्ञाचे पुण्यफळ मिळत असते. त्यामुळे तुम्हाला कर्पूर होम हा सोमवारच्या दिवशी करणे अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे. आणि त्यासोबतच आपल्या स्वयंपाकघरामध्ये असणाऱ्या प्रभावी वस्तू त्यामध्ये टाकणे हे देखील तितकेच फायदेशीर ठरणार आहे. अशी संधी तुम्हाला सोडायची नाही आहे. घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी कापुरासोबत तुम्हाला लवंगा देखील जाळायच्या असतात. लवंगा जाळल्याने घरात कोणतीही नकारात्मक शक्ती राहत नाही आणि सुख समृद्धीही टिकून राहते. सोमवारी संध्याकाळी कापूर जाळल्याने पितृदोष शांत होतो. बघा, दर सोमवारी तुम्हाला हे करायचेच आहे, परंतु श्रावण सोमवारी तुम्हाला आवर्जून हे करायचे आहे. कुंडलीतील ग्रहांचे अशुभ प्रभाव देखील कमी होतात. तर तुम्हाला हा उपाय करताना मंत्र देखील म्हणायचा आहे. फक्त कापूर प्रज्वलित केला आणि संपूर्ण घरभर फिरवला असे नाही, तर त्याची योग्य पद्धत, योग्य नियम देखील आहेत. ते पाळले तरच तुम्हाला हे उपाय फलित ठरत असतात आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. अन्यथा याचे तुम्हाला शुभ परिणाम पाहायला मिळत नाहीत आणि कोणताही चांगला परिणाम याचा होत नसतो. तुम्ही जर पटपट काहीतरी न मनात काही आणता, सकारात्मकता मनात न आणता कसं तरी पटकन कापूर जाळायचा म्हणून जाळला, असे करू नका. असे अजिबातच करू नका. असे केल्याने त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही. सकारात्मकतेने मनामध्ये तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी तयार करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा कापूर जाळायचा आहे. तुम्ही जे काही काम करणार आहात ते काम तुमचे पूर्णत्वाला जाणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जर आर्थिक समस्या असतील तर आजच्या या उपायाने त्या 100% दूर होणार आहेत. असा सकारात्मक विचारच तुम्हाला करायचा आहे. मग ती तुमच्या आयुष्यातील कोणतीही समस्या असो, ती नष्टच होणार आहे, असाच तुम्हाला
विचार केल्यानंतर हा उपाय बघा तुम्ही. 24 तासात तुम्हाला याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील, परंतु सकारात्मकतेने करायचं आहे, हे नक्की लक्षात ठेवा. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे, कारण तो शुद्ध कापूर असतो. यामुळे लवकरात लवकर सकारात्मक वातावरण हे घरात निर्माण होत असते. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेऊ शकता, परंतु भीमसेनी कापूर तुम्ही घरामध्ये आणून ठेवा. हा अतिशय पवित्र आणि शुद्ध कापूर मानला जातो. तर मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे. तर तुम्हाला दररोजच कापूर जाळणे शक्य झाले तर नियमितपणे तुमच्या घरामध्ये भीमसेनी कापूर तुम्हाला जाळायचा आहे. तुम्ही कापूरदानी जरी घरात आणून ठेवली, जी इलेक्ट्रिकची मिळत असते, ती जरी आणून ठेवली आणि त्यामध्ये जरी कापूर टाकून घरामध्ये धूर केला तरीही चालेल, किंवा कापुराच्या भांड्यामध्ये तुम्ही जाळू शकता. आणि तुम्हाला जे काही उपाय करायचे आहेत ते तुम्हाला मातीच्या पंतीमध्ये किंवा एखाद्या कोणत्याही धातूच्या निरंजनमध्ये करायचे आहेत. पण तुम्हाला दररोज कापूर जाळायचा असेल तर नक्की कापूरदानीचा वापर करू शकता. पण घरामध्ये कसं का होईना श्रावण महिन्यामध्ये एक का होईना वेळेस किंवा दोन्ही वेळेस तुम्हाला घरात कापूर हा प्रज्वलित करायचाच आहे. त्यामुळे कोणतीही नकारात्मक शक्तीही नष्ट होईल. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल, माता लक्ष्मी कायम घरात वास करेल. तर अशा 4 वस्तू कोणत्या आहेत ज्या तुम्ही आजच्या दिवशी कापुरासोबत जाळायच्या आहेत ते आपण आत्ता बघूयात. इतर महिन्याच्या तुलनेमध्ये हा श्रावण महिना अत्यंत पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये केलेले कोणतेही उपाय थेट शिवचरणापर्यंत पोहोचत असतात आणि भगवान शिवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि अनेक पटीने मिळत असतात. कुंडलीतील ग्रहदोष, घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम काळ मानला जातो. जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या असतील, अनेक अडचणी असतील, तर या महिन्यातील ही संधी अजिबात तुम्हाला सोडायची नाही आहे. अशी संधी पुन्हा लवकर येत नाही. आणि आजचा दिवस हा खूप पवित्र आहे, नागपंचमी आणि श्रावण सोमवार. तर तुम्ही 4ही श्रावण सोमवारी हा उपाय करू शकता, परंतु आजच्या या शुभ दिवशी नक्की करा, कारण असा योग पुन्हा लवकर येणे नाही आहे. तर तुम्हाला हे काम करताना मंत्र देखील म्हणायचा आहे. अर्धवट माहितीने काहीही साध्य होत नाही, म्हणून तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. तर या वस्तू एकत्र जाळल्याने घरातील जी सकारात्मक ऊर्जा आहे ती वाढते, वास्तुदोष पूर्णतः नष्ट होतो आणि घरामध्ये सुखशांती कायम नांदते. नकारात्मकता नष्ट होते, वास्तुदोषाचे निवारण होते आणि आरोग्यासाठी लाभदायक ठरते. तुम्हाला माहीत असेल या महिन्याला, श्रावण मासाला इतके का महत्त्व आहे, कारण या महिन्यामध्ये शिवतत्व हे पृथ्वीवर जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते. तुम्ही कोणतेही उपाय केले तर आपल्या साध्या भोळ्या शिवशंकरापर्यंत लवकर पोहोचतात आणि ते लवकरात लवकर आपली इच्छाही पूर्ण करत असतात. म्हणून या महिन्याला अतिशय शुभ मानले जाते. खूप पवित्र हा महिना आहे. भोलेनाथ आपल्या लवकर इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही उपाय आवर्जून या महिन्यात करायचे आहेत, वेळात वेळ काढून. या महिन्यामध्ये नामस्मरण, जप, तप, आत्मशुद्धीसाठी करणे खूप फायदेशीर आहे. मैत्रिणींनो, या महिन्यात जर तुम्ही संध्याकाळी काही उपाय जर केले तर ते आध्यात्मिकदृष्ट्या फार फायदेशीर मानले जात आहेत. यावेळी कापुरासोबत कोणत्या या 4 वस्तू जाळायच्या आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगत आहे. त्या वस्तू जाळल्यावर सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, माता लक्ष्मी घरामध्ये आगमन करते, वास्तूची शुद्धी होते आणि मानसिक शांतता, आरोग्य देखील लाभते. नकारात्मक लहरी ज्या तुमच्या आजूबाजूला वाढलेल्या असतात त्या नष्ट होतात आणि सकारात्मक लहरी तितक्याच जास्त प्रमाणामध्ये सक्रिय होतात. आणि आपल्याला हा उपाय करायचा त्यासाठीच आहे. अशा विशेष तिथीवर जर तुम्ही हा संपूर्ण महिनाच हा उपाय जर केला तर तुम्हाला त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल. यावेळी कापूर तुम्ही घरामध्ये जाळल्याने सकारात्मक ऊर्जेचे एक सुरक्षा कवच म्हणजेच संरक्षण कवच तुमच्या घराभोवती तयार होणार आहे, ज्यामुळे वाईट शक्तींचा प्रभाव हा कमी होणार आहे. घरामध्ये त्या प्रवेश करू शकणार नाहीत. त्यासोबतच तिन्ही संध्याच्या वेळेला तुम्हाला घरात हे काम करायचे आहे. लक्ष्मी येण्याची ही वेळ असते, प्रत्येकाला हे माहीतच आहे. चला तर मुख्य विषयाकडे वळूयात. तर तुम्हाला मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे, स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे. सर्व दारे खिडक्या उघडल्यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला एक कापूर जाळायचे भांडे घ्यायचे आहे किंवा कोणत्याही धातूची निरंजन घेतली तरीही चालेल. त्यामध्ये तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेली आहे वेलची. वेलची ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि घरामध्ये लक्ष्मी मातेला स्थिर ठेवण्यासाठी, आर्थिक चणचण दूर करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्हाला 3 हिरवी वेलची घ्यायच्या आहेत. नक्की घ्या, खूप फायदेशीर ठरणार आहेत. तर कापुराच्या तुम्हाला इथे 3 ते 4 भीमसेनी कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत, 3 हिरवी वेलची घ्यायची आहेत आणि त्यासोबत तुम्हाला 2 अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा ह्या अखंड असायला हव्यात. आता या सर्व वस्तूंसोबत मी तुम्हाला मुख्य 3 वस्तू सांगणार आहे. एक मुख्य वस्तू यातील आहे ती म्हणजे वेलची आणि दुसऱ्या अजून 3 वस्तू पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. त्या खूप महत्त्वाच्या आणि वास्तुशास्त्रामध्ये त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक प्रभाव अवघ्या 24 तासातच होणार आहे. अशा त्या 3 प्रभावी वस्तू आता आपण बघूयात. तर मी तुम्हाला या 4 वस्तूंमध्येच एक वस्तू का सांगितलेली आहे, लवंग. लवंग ही दरिद्रता नष्ट करते. घरामध्ये जर अलक्ष्मीचा वास असेल तर तो आधीच दूर करते आणि घराच्या बाहेर अलक्ष्मी निघून जाते. माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते. आपण कधी घरामध्ये खूप नकारात्मक विचार करत असतो, काही ना काही नकारात्मक बोलत असतो, कोणाचा तरी राग करत असतो आणि कोणाचा राग आलेला असेल तर काहीतरी विचित्रसारखं आपण बोलून जातो. त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही पसरलेली असते आणि दिवसभरात घरातील लोकांच्या बोलण्यातून किंवा विचारातून ही नकारात्मक ऊर्जा तयार देखील होत असते. तर ती संध्याकाळच्या या उपायाने नष्ट होणार आहे. घरातील जडपणा कमी होऊन मन प्रसन्न होणार आहे. त्यासोबतच मानसिक शांतीसाठी देखील हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. तर मी तुम्हाला जी वस्तू यासोबत जाळायला सांगणार आहे ती तुम्ही कापुरासोबत जाळल्याने तुमचे मेंदूचा थकवा देखील कमी होतो, तणाव देखील कमी होतो, मानसिक शांतता मिळते आणि यामुळे दिवसभराचा थकवा देखील कमी होणार आहे. रात्री शांत झोप लागते आणि घरामध्ये हलके सकारात्मक वातावरण हे निर्माण होते. संध्याकाळच्या वेळेला तुम्ही हा उपाय केल्याने साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घराकडे येणार आहे. तर हा उपाय करताना तुम्हाला मुख्य प्रवेशद्वार, दारे, खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत. घरामध्ये हवा खेळली पाहिजे, जेणेकरून जुनी हवा घराच्या बाहेर निघून जाईल आणि नवीन ऊर्जा घरामध्ये प्रवेश करेल. तर मैत्रिणींनो, हा महिना तुमच्यासाठी खूप मोठी संधी घेऊन आलेला आहे. तर धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेल्या या महिन्यामध्ये तुम्हाला फळ प्राप्त करून देण्यासाठी प्रत्येक वस्तूंचे संध्याकाळच्या वेळेस काय महत्त्व आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर या वस्तू तुमच्या स्वयंपाकघरामध्येच असतात. तुमच्या घरामध्ये असलेल्या या साध्या सोप्या वस्तूंचे पण प्रभावी उपाय हे ठरत असतात. तर तुम्हाला सांगायचं झालं तर साक्षात भगवान शिवांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला माहीत आहे कापूरच का जाळायचा? कापूर हा पूर्णपणे जळून नष्ट होतो. त्याचा कोणताही अंश म्हणजे राख शिल्लक राहत नाही. मनुष्याचा अहंकाराचे ते प्रतीक आहे. भगवंताच्या चरणी आपले अस्तित्व विरघळून म्हणजेच कापूर जाळणे होय. तर आपण कापूर जाळल्यानंतर आपला देखील अहंकार जळून नष्ट व्हावा यासाठी या हेतूने हा कापूर जाळला जातो. त्यासोबत संध्याकाळी कापूर जाळल्याने घरातील देवी देवतांची शक्तीही जागृत होत असते आणि पितृदोष देखील शांत होत असतो. कापुराच्या जळण्याने वातावरणातील हवा ही शुद्ध होते, त्यातील औषधी गुणधर्म जागृत होतात आणि त्यामुळे नकारात्मकता देखील नष्ट होते, विषाणू देखील नष्ट होतात. तर संध्याकाळी तिन्ही संध्येला नकारात्मक ऊर्जा ही जास्त सक्रिय असल्यामुळे कापुरासोबत विशेष वस्तू जाळल्याने नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. 5 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजून 11 मिनिटांपर्यंत. कारण 11 वाजून 11 मिनिटे ही युनिवर्सची एक वेळ असते. तुम्ही या वेळेत कोणती जी इच्छा मागितली ती लवकर पूर्ण होत असते. त्यासाठी एक विशेष वस्तू मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. इच्छा मागायची आहे. 100% तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात तुमची इच्छा पूर्ण झाली आहे का नाही. इतका प्रभावी हा उपाय यावेळेपर्यंत ठरणार आहे. तर तुम्हाला प्रदोष काळामध्ये हा उपाय करणे शक्य झाले तर नक्की करा. कारण प्रदोष काळ देखील महादेवाची पूजा करण्याची वेळ असते. नाही शक्य झाले तर मग 11 वाजून 11 मिनिटांपर्यंत करायचं आहे. घरातील सर्वच दोष दूर करणारा अत्यंत प्रभावी हा उपाय, महिनाभर चालणारा हा उपाय आपण बघूयात. चला तर वेळ वाया न घालवता मुख्य विषयाकडे आपण पुन्हा वळूयात. स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे. घरातील दारे खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत. मुख्य प्रवेशद्वार उघडे ठेवायचे आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही महादेवाची पूजा केलेली आहे तिथे कापूर जाळायचे भांडे किंवा मातीची पंती किंवा कोणत्याही धातूची निरंजन घ्यायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत. 3 ते 4 घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला 3 हिरवी वेलची ठेवायची आहेत. 2 अखंड फुलांचे लवंगा ठेवायचे आहेत. देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आसन घेऊन देवासमोर बसून हा उपाय करायचा आहे. पूर्व किंवा उत्तर दिशेला तुमचे तोंड असायला हवे. शक्यतो पूर्व पश्चिमच तुम्ही बसायचा प्रयत्न करा. या वस्तू जळत असताना त्याचा धूर तुमच्या संपूर्ण घरात विशेषतः प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला घेऊन जायचा आहे. तर तुम्ही 2 अखंड फुलांच्या लवंगा घेतलेल्या आहेत. या धनप्राप्तीसाठी महत्त्वाच्या आहेत. अडकलेला पैसा परत मिळण्यासाठी, पैशाचे मार्ग मोकळे होण्यासाठी महत्त्वाचे आहे. कोणाला उसने पैसे दिलेले असतील तर ते देखील तुम्हाला परत मिळतील. अडलेली कामे देखील मार्गी लागतील. त्यासोबत मी तुम्हाला बाकी वस्तू सांगणार आहेत, त्यापुढे बघूयात. तर यातील पहिली हिरवी वेलची ही अत्यंत महत्त्वाची आहे. दुसरी आहे ती म्हणजे काळी मिरी. तर काळी मिरी ही का महत्त्वाची आहे तर 3 ते 5 तुम्हाला काळी मिरी या ठिकाणी घ्यायची आहे. सदस्यांना लागलेली नजर दूर होते, शत्रुबाधा नष्ट होते. त्यासोबतच कधीकधी शत्रू आपल्याविषयी वाईट विचार करत असतात आणि नकारात्मकता पसरवत असतात. तर नजर देखील दूर होते आणि आपली अडकलेली कामे देखील मार्गी लागतात. तर काम पूर्ण होण्याचे हे प्रतीक मानले जाते. त्यासाठी तुम्हाला मिरी घ्यायची आहे. त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे पिवळी मोहरी. तिसरी वस्तू, पहिली वस्तू आहे वेलची, दुसरी आहे काळी मिरी आणि तिसरी वस्तू आहे
पिवळी मोहरी. पिवळी मोहरी असेल तर ती घ्या, ती नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेऊ शकता. परंतु पिवळी मोहरी ही तंत्रमंत्र आणि नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी आणि रोखून धरण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. संध्याकाळच्या वेळेला म्हणजे तिन्ही सांजेला कापुरासोबत पिवळी मोहरी टाकून त्याचा धूर केल्याने घराभोवती तो धूर पसरवल्यावर एक अदृश्य सुरक्षा कवच तुमच्या घराला तयार होत असते. यामुळे घरातील आजार पण दूर होते, वाईट शक्तींचा प्रभाव देखील कमी होतो, त्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाहीत. त्यानंतर महत्त्वाची वस्तू आहे शेवटची, ती वस्तू जी समृद्धीचे आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते. ही वस्तू आहे गुळवेल, किंवा मग ती जर नसेल तुम्हाला मिळाली तर सुके खोबरे देखील तुम्ही टाकू शकता. या दोन्हीपैकी एक तुम्हाला वस्तू टाकायची आहे. संध्याकाळी याचा छोटासा तुकडा तुम्ही कापुरासोबत जाळल्याने घरात अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही. माता लक्ष्मी घरात कायमस्वरूपी 100% तुमच्या घरात वास करते. अत्यंत प्रभावी ही वस्तू आहे बरं का. हीच सर्वात महत्त्वाची वस्तू आहे. गुळवेलाचा थोडासा तुकडा असेल तर तो नक्की टाका. जिथे मसाल्याचे साहित्य मिळते त्या दुकानावर तुम्हाला नक्की मिळेल. मग थोडेसे सुके खोबरे जर तुम्हाला मिळाले तर ते देखील तुम्ही टाकू शकता. या सर्व वस्तूंचे प्रत्येकाचे एक विशेष महत्त्व आहे, पण ह्या वस्तू टाकून लगेच जाळायचे नाही आहे. त्यासाठी एक मंत्र देखील म्हणायचा आहे. तर याचे फायदे देखील भरपूर आहेत. तुमच्या घराभोवती अद्भुत सुरक्षा कवच तयार होते, सुखसमृद्धी नांदणार आहे, लक्ष्मी नांदणार आहे, घराला लागलेली नजरबाधा दूर होणार आहे. त्यासोबत अजून एक महत्त्वाची वस्तू जी तुमच्या मसाल्यामध्ये असते ती तुमची इच्छा पूर्ण करणारी वस्तू आहे. जर तुमची कोणती इच्छा असेल ती तुम्हाला पूर्ण करायची असेल तरच ही वस्तू टाका. तर ती म्हणजे तेजपत्ता, तमालपत्र. हे घरातील मानसिक जे दोष असतात ते दूर होतात. क्लेश, भांडणे, वादविवाद नष्ट करण्यासाठी, कुटुंबामध्ये शांतता मिळवण्यासाठी खूप फायदेशीर वस्तू मानली जाते. घरात सतत वादविवाद होत असतील तर तुम्हाला एक तमालपत्र आवर्जून टाकायचं आहे. तर त्यावर तुम्हाला जी काही इच्छा आहे ती इच्छा लिहायची आहे 1 ते 2 शब्दामध्ये. आणि ज्या काही समस्या दूर होण्यासाठी देखील तुम्ही लिहू शकता त्यावर. आणि ते नंतर तुम्हाला कापुरामध्ये टाकायचं आहे आणि थोडेसे चमचा भरून तूप त्यावर टाकायचे आहे. तर तुम्ही तमालपत्र आवर्जून टाकायचे आहे. या सर्व वस्तू फक्त कापूर जाळणे एवढंच नाही, तर तुम्हाला अभिमंत्रित करणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, तो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तो म्हणून नंतर तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे. तर तुम्हाला ते भांड्याला थोडेसे हळद कुंकू लावायचे आहे, नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला याचा धूर संपूर्ण घरभर पसरवायचा आहे. त्याआधी तिथेच बसून तुम्हाला या पवित्र वस्तू जळताना मनामध्ये देवाचे नामस्मरण करायचे आहे, कुलदेवताचे नामस्मरण करायचे आहे. विशेष मंत्र म्हणणे अत्यंत फलदायी ठरणार आहे. तुम्हाला या महिन्यामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, हर हर महादेव या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. खूप फायदेशीर ठरणार आहे. 108 वेळेला करा, किंवा मग तुम्हाला शक्य असेल तर 11 वेळेला केला तरी चालेल. वेलची, लवंग आणि काळी मिरी त्यासोबत बाकीच्या वस्तू मी सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही कापुरासोबत जाळत असाल त्यामुळे नजर दोष, नकारात्मकता नष्ट होते. आता यानंतर काय करायचे आहे, तर अभिमंत्रित केलेले हे भांडं तुम्हाला संपूर्ण घरभर घेऊन फिरायचं आहे. म्हणजेच संपूर्ण घरभर याचा धूर पसरवायचा आहे. प्रत्येक कोपऱ्यात हे भांडं घेऊन जायचं आहे. प्रत्येक भिंतीला स्पर्श करायचा आहे. मुख्य प्रवेशद्वारावर थोड्या वेळासाठी हे भांडं ठेवायचं आहे. घरातील संपूर्ण नकारात्मकता नष्ट होणार 100%. तुम्हाला हे भांडं पुन्हा देवघरामध्ये नेऊन ठेवायचं आहे. धूर शांत झाल्यानंतर हे तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता, जे साहित्य उरलेलं आहे ते, किंवा मग तुम्ही एखाद्या पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही हे अर्पण करू शकता. घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय कोणालाही करता येणार नाही. जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरी चालेल. तर नक्की करा. आजच्या दिवशी हा उपाय करणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.